कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरस्वती, सरस्वती, मला कळतंय तुला खूप वाईट वाटतंय, पण एजंटनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे। हे बघ सरू, मान्य आहे तो तुझा भाऊ आहे, पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी। त्याचा गुन्हा खूप मोठा आहे सरस्वती। तुम्हाला काय जाते वहिनी बोलायला? भाऊ माझा गेलाय तुरुंगात आणि तुम्ही म्हणताय जे घडलं ते योग्य घडलं? नाही, बरोबर आहे वहिनी तुमचं। मला काय कळणार? तुमच्यावर अशी वेळ नाही आली आहे ना, तुमच्या जवळची व्यक्ती दूर नाही गेले तुमच्यापासून म्हणून तुम्ही असं बोलताय। जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे माझं दुःख? बरोबर आहे तुझं, मला नाही कळणार, कारण बोलणं सोपं असतं, करणं कठीण। ते मला नाही कळणार असंच वाटतं ना तुला? कारण माझ्या भूतकाळात जेव्हा मला असा निर्णय घ्यावा लागला होता तेव्हा माझ्या आयुष्यात या घरात तू नव्हतीस सरस्वती। योग्य अयोग्य, न्याय अन्याय, ह्या जेव्हा निवड करायची असते ना सरस्वती, तेव्हा बऱ्याचदा जवळची नाती बाजूला ठेवावी लागतात। किशोरची बाजू न निवडता सत्याची बाजू निवडली होती मी, आणि माझ्या त्या निर्णयाचे परिणाम मी सातत्याने गेली कित्येक वर्ष भोगत आली आहे। त्यामुळे मी जे काय बोलतीये त्याची बरोबर कल्पना आहे मला। तुझं बरं आहे सरस्वती, तुला त्रास झाला, दुःख झालं तर किमान तू माझ्याकडे, विराजकडे बोलू तरी शकतेस, स्वतःचं मन तरी मोकळं करू शकतेस। मला ती ही मुभा नव्हती। असो, आता ते महत्वाचं नाहीये। तू जहागीरदारांची सून आहेस, त्यामुळे जहागीरदारांची बाजू तीच तुझ्यासाठी योग्य बाजू असायला हवी। आता घरात जी काही परिस्थिती आहे ना, त्यात आपण सगळ्यांनी एकत्र एक कुटुंब म्हणून वागायला हवं, आणि या परिस्थितीचा सामना एकत्र मिळून करायचा आहे सरस्वती। त्यामुळे हे जे काय तू निघून आलीस ना वर, ते बरोबर नव्हतं सरस्वती। खाली सर, मी तुझी वाट बघतीये सरस्वती, चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।